गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण आज बघणार आहोत ओव्हरहेड्स हा टॉपिक. TY-BComला कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर 2 जो आहे, यात पहिला जो टॉपिक आहे त्याचं नाव आहे ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स हा टॉपिक आपण जाणून घेऊया. 3 कॉस्टचे एलिमेंट्स आहेत. ते एलिमेंट्स आपल्याला SY-BCom या क्लासमध्ये झालेले आहेत. कोणते 3 एलिमेंट्स आहेत ते? पहिला आहे मटेरियल. फर्स्ट वन इज मटेरियल. सेकंड वन इज लेबर. And third one is expenses. कॉस्टचे हे 3 प्रकार आहेत. या 3 प्रकारांअभावी आपण कोणतेही प्रोडक्शन करू शकणार नाही. सो फर्स्ट एलिमेंट जो आहे कॉस्टचा, मटेरियल, त्याचे 2 सब पार्ट्स आहेत. देर आर 2 टाइप्स ऑफ मटेरियल अकॉर्डिंग टू कॉस्टिंग. First one is direct material and second one is indirect material. Again, there are 2 types of labor. First one is direct labor and second one is indirect labor. There are 2 types of expenses. First one is direct expenses and second one is indirect expenses. So what is meant by direct material? Direct material is those material which is डायरेक्टली आयडेंटिफाईड विथ प्रॉडक्ट. एक प्रॉडक्ट बनवण्यासाठी जी मटेरियलची कॉस्ट इन्कर्ड झालेली आहे ती आपण इझिली सांगू शकतो, त्याला म्हणतात डायरेक्ट मटेरियल. सेकंड जे आहे इनडायरेक्ट मटेरियल. जे मटेरियल प्रॉडक्ट युनिटसोबत असोसिएट नसतं ते म्हणजे इनडायरेक्ट मटेरियल असतं. डायरेक्ट लेबर म्हणजे असे लेबर जे प्रोडक्शन प्रोसेसमध्ये एंगेज असतात, त्यांना दिलं जाणारं जे रेम्युनरेशन आहे ते डायरेक्ट लेबर कॉस्ट म्हणून आपण ट्रीट करत असतो. इनडायरेक्ट लेबर म्हणजे असे लेबर जे प्रोडक्शन व्यतिरिक्त इतर ठिकाणी काम करत असतात, त्यांना दिलं जाणारं जे पेमेंट असतं ते इनडायरेक्ट लेबर कॉस्टमध्ये येतं. डायरेक्ट एक्सपेन्सेस हे प्रॉडक्ट सोबत असोसिएट असतात. आपण सांगू शकतो एक प्रॉडक्टसाठी डायरेक्ट एक्सपेन्सेस किती इन्कर्ड झालेले आहेत. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर दोज एक्सपेन्सेस विच कॅन नॉट बी आयडेंटिफाईड विथ प्रॉडक्ट. प्रॉडक्ट बनवण्यासाठी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती इन्कर्ड झालेत हे आपण इझिली सांगू शकत नाही आहे. ही कॉमन कॉस्ट असते. सो दीज आर दी 3 एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. कॉस्ट शीटमध्ये आपण बघितलं की डायरेक्ट मटेरियल जे आहे डायरेक्ट मटेरियल हा जो पोर्शन आहे, डायरेक्ट लेबर आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस हे तिन्ही जे पोर्शन आहेत, मीन्स डायरेक्ट मटेरियल प्लस डायरेक्ट लेबर प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस इज नोन ॲज प्राईम कॉस्ट. त्याला काय म्हणतात? प्राईम कॉस्ट म्हणतात, किंवा बेसिक कॉस्ट पण म्हटलं जाईल, किंवा चार्जेबल कॉस्ट पण म्हटलं जाईल. So direct material, direct labor and direct expenses is known as prime cost. After that, indirect portion जो आहे मटेरियलचा, लेबरचा, एक्सपेन्सेसचा, हा जेव्हा आपण ॲड करतो, when we add these portion, indirect material, indirect labor and indirect expenses, it is known as overheads. तर हा जो इनडायरेक्ट
पोर्शन आहे मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेसचा, याला म्हटलं जातं ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्स इज ऑल्सो नोन ॲज ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. याची डेफिनेशन अशी आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स indirect material, indirect labor and indirect expenses, or all aggregate cost is known as overheads. तर ही संकल्पना ओव्हरहेड्स म्हणजेच काय, तर जो इनडायरेक्ट पोर्शन आहे मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेसचा त्याला ओव्हरहेड्स असं म्हटलं जातं. थँक्यू.